मित्रांनो, मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। ते आहे की पीएमईजीपी मध्ये सेकंड डोस साठी अप्लाय करत असताना, अर्ज करत असताना, प्रस्ताव करत असताना कोणत्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते। ठीक आहे, तर आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा जो पहिला जो प्रोजेक्ट आहे, जो छोटा असतो किंवा एका मीडियम लेवलला तुम्ही तुमचा जो पीएमईजीपी मधून तुमचा प्रोजेक्ट किंवा तुमचा जो प्रकल्प आहे तो तुम्ही उभा केलेला असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो अजून मोठा करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सेकंड डोसची तसेच तुम्हाला अजून एका लोनची गरज असते आणि ते लोन आपल्याला पीएमईजीपीच्या सेकंड डोस मधूनच मिळून जातं। मात्र यासाठी काही आवश्यक कागदपत्र आहेत, तर त्याबद्दल आपण चर्चा करूया। जसं की पहिला डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते आहे की जो तुम्ही पहिल्या प्रोजेक्टसाठी पीएमईजीपीच्या पहिल्या डोसमध्ये जो तुम्ही अर्ज केला होता त्या अर्जाची प्रत लागते। ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे अगोदरची जी बँक आहे त्या बँकेने तुमच्या पहिल्या प्रोजेक्टला जे बँक मंजुरी पत्र दिलं होतं किंवा सेकंड याच्यासाठी जे तुम्हाला बँक मंजुरी पत्र मिळालेलं आहे ते बँकेचं मंजुरी पत्र तुम्हाला लागतं। त्याचप्रमाणे सबसिडी समायोजित केलेला जो बँकेचा पुरावा आहे तो एक एव्हिडन्स म्हणून तुम्हाला लागतो। त्यानंतर चौथा डॉक्युमेंट आहे की त्याचबरोबर आपलं जे पहिलं कर्ज जे आहे त्याचं परतफेड झालेली आहे की ज्याचं तुम्ही रीपेमेंट केलेलं आहे कम्प्लिटली, याचा एक सांगणारा एक पुरावा असतो जे म्हणजे क्लोजिंग सर्टिफिकेट असतं की जे तुम्हाला बँक तुमचं पहिलं कर्ज क्लोज झाल्यानंतर देत असते। तर ते एक तुम्हाला क्लोजिंग सर्टिफिकेट लागतं जी तुम्हाला बँकेकडून मिळतं। त्याच्यानंतर तुमचा जो नवीन प्रोजेक्ट आहे, जो तुम्ही नवीन प्रोजेक्टसाठी हे अप्लाय करत आहात, तर त्या नवीन प्रोजेक्टचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो। ठीक आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही हा प्रोजेक्ट नवीन करणार आहात किंवा तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवणार आहात तर त्याचा नवीन प्रोजेक्टचा प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी लागतो। त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो आणि त्यानंतर मागच्या 3 वर्षाचे आयटी रिटर्न्स जे तुम्ही भरलेले आहेत, इन्कम टॅक्स रिटर्न्स, तर ते इन्कम टॅक्स रिटर्न्स प्रॉपर लागतात। ठीक आहे मित्रांनो, की मागच्या 3 वर्षाचे आयटी रिटर्न्स। आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा एक डॉक्युमेंट्स आहे, डॉक्युमेंट जो आहे की तुम्ही पीएमईजीपीच्या सेकंड डोससाठी अप्लाय करत असताना तो आहे की मागच्या 3 वर्षाचे सीए सर्टिफाईड म्हणजे तुमचा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे तर त्या चार्टर्ड अकाउंटने सर्टिफाय केलेले जे बॅलन्स शीट आहे की ज्यामध्ये तुमच्या मागच्या 3 वर्षामध्ये तुमचा जो प्रोजेक्ट आहे किंवा तुमचा जो व्यवसाय आहे तो प्रॉफिटेबल होता, हे सांगणारा जो डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सीएच्या याच्यानुसार तुम्हाला तो बनवून मिळतो। ठीक आहे, तर ती बॅलन्स शीट तुम्हाला लागते की जी तुमची प्रॉफिटेबल बॅलन्स शीट आहे, तर त्याची गरज देखील या ठिकाणी लागत असते। ठीक आहे, तर ती बॅलन्स शीट तुम्हाला पीएमईजीपीच्या सेकंड डोसमध्ये तुम्ही अप्लाय करत असताना ही देखील लागते। तर तुम्ही म्हणाल की मागच्या 3 वर्षाचं जे सीए सर्टिफाईड आम्हाला बॅलन्स शीट वगैरे करण्याची गरज काय? तर महत्त्वाची मित्रांनो गोष्ट अशी आहे की तुम्हाला पीएमईजीपीच्या सेकंड डोसमध्ये जवळपास 1 कोटीपर्यंतचं जे लोन प्रकरण आहे, कर्ज प्रकरण आहे, ते तुम्हाला पीएमईजीपी ह्या योजनेमधून मिळत असतं। आणि त्यासाठी खूप महत्त्वाचा पीएमईजीपीच्या हिशोबाने हा डॉक्युमेंट आहे की तुमचा मागच्या 3 वर्षाचे किंवा पहिला जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो 3 वर्षासाठी एकदम प्रॉफिटेबल होता, हे त्यांना एक खात्री पटते आणि जेणेकरून तुम्हाला 1 कोटीपर्यंतचं लोन हे पीएमईजीपीच्या सेकंड डोसमधून नक्की मिळतं। कारण असे मिळालेले अनेक लोक आहेत की ज्यांचे खूप मोठे बिझनेस आहेत आणि ते अजून देखील खूप चांगल्या पद्धतीने हे व्यवसाय करत आहेत। तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल आणि अनेक लोकांपर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ पोहोचवायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिली त्यासाठी युवा मंच तुमचा खूप खूप आभारी आहे। थँक्यू।